दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। कामगारानं मालकाची बनावट सहीची पावती करून 5 जणांकडून 52,50,000 रुपये घेत प्रेषक रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील 5 जणांना घराचा ताबा परस्पर दिला। या प्रकरणी विद्या मिलिंद लोलगे वय 41 राहणार ब्रह्मचैतन्यनगर विजापूर रोड यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून कामगार अब्दुल खय्यूम इब्राहिम शेख वय 45 राहणार साईनगर गृहनिर्माण संस्था जुळे सोलापूर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी शेख हा फिर्यादी यांच्याकडे साइट सुपरवायझर म्हणून कामाला होता। त्यानं 2018 ते 2022 दरम्यान फिर्यादीच्या मालकीचे प्रेषक रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील रवींद्र पाटील यांच्याकडून 13 लाख, उमा लोकरे यांच्याकडून 10 लाख, परमार यांच्याकडून 24 लाख आणि हिबारे यांच्याकडून 50,000, सेनाली त्रिकप्पा यांच्याकडून 5 लाख असे एकूण 52,50,000 रुपये रोख स्वरूपात घेतले। शिवाय हे पैसे घेऊन फ्लॅटचा ताबा दिला। याबाबत आरोपीनं खोटी पावती देऊन त्यावर फिर्यादीच्या खोट्या सह्या करून फसवणूक केली असं या फिर्यादीत म्हटलंय। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करत आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।